नमस्कार. आज आपण सत्र 2025-26 करिता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. कारण हा सध्या सर्वात चर्चेत असलेला विषय आहे. या विषयावर बोलायला भाग पडत आहे कारण महाराष्ट्र सरकारने सत्र 25-26 करिता 11वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे ठरविले. यामागे सरकारचे बरेच काही कारण असू शकतात, जसे की महाविद्यालय लवकर सुरू करणे, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष देणे. त्याकरिता 10वीची परीक्षा पण लवकर घेण्यात आली, निकालही लवकर लावण्यात आले आणि लगेचच प्रवेश प्रक्रियेला पण सुरुवात झाली. इथेपर्यंत सर्व सुरळीत सुरू होतं आणि मग दिवस उजाडला 21 मे 2025. कारण त्या दिवशी पासून 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते, कारण त्यांना असं वाटायला लागलं की आता लवकरच आपला प्रवेश निश्चित होऊन आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश करणार, जे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक स्वप्न असतं. त्या स्वप्नाला पंख देण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले होते आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियामध्ये ते सहभागी होण्याकरिता धडपड करू लागले, अर्ज करण्याकरिता पळापळ करू लागले. त्यानंतर ज्या दिवशी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली त्याच दिवशी ज्या वेबसाईटवर विद्यार्थी अर्ज करत होते ती वेबसाईट बंद झाली. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेमध्ये होते. का बरं? कारण त्यांना असं वाटायला लागलं की आता ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरळीत सुरू होईल की नाही. आपण ज्या महाविद्यालयामध्ये अर्ज करत आहोत त्या महाविद्यालयामध्ये आपला प्रवेश निश्चित होईल की नाही, असे बरेचसे प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या मनात उपस्थित होत होते. आता जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे. अजूनही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आता प्रश्न हा पडतो की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता ही प्रवेश प्रक्रिया खरंच योग्य आहे का? ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे इतक्या सुविधा उपलब्ध आहे का? तर नाही. त्यांना प्रवेश प्रक्रिया करण्याकरिता तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं. तुम्ही म्हणाल की ही प्रवेश प्रक्रिया मोबाईलवरून पण आपल्याला करता येतं. हो, निश्चितच आपण मोबाईलचा वापर करून सुद्धा प्रवेश प्रक्रियेला पूर्ण करू शकतो. परंतु विद्यार्थी हे करू शकतील का? तर नाही. कारण विद्यार्थ्यांना ज्या प्रकारचं तांत्रिक ज्ञान असायला पाहिजे ते त्यांच्याकडे नाही आहे. कारण आपण लहानपणापासून त्यांना कधी तांत्रिक शिक्षणाकडे त्यांना वळवलंच नाही. त्याच्यामुळे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. बरेचसे पालक अजूनही संभ्रमात आहे की आमच्या पाल्याचा प्रवेश होईल की नाही. सोबतच कॉलेजवाले पण त्यांना सांगू शकत नाही आहे की या विद्यार्थ्यांचा प्रवेश आमच्या महाविद्यालयामध्ये नक्कीच होईल. त्याच्यामागचं कारणही तसंच. ज्या महाविद्यालयासाठी विद्यार्थी अर्ज करत आहे या महाविद्यालयाच्या लॉग इन मध्ये कसल्याही प्रकारचा डाटा दिसत नाही. त्यामुळे महाविद्यालयातील लोक पण चिंतेत आहे.
शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ज्यांच्याकडे भरगच्च पैसा आहे त्यांनी कोचिंग क्लासेस लावलेले आहेत. त्यांचे शिक्षणही सुरू झाले. त्यांना माहिती आहे की आपला प्रवेश कोणत्या ना कोणत्या कॉलेजेसमध्ये क्लासेसवाले पूर्ण करून देतील. मग आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं काय? त्यांचा तर अजून प्रवेशच निश्चित झालेला नाही, तर त्यांच्या शिक्षणाचा विषय तर दूरच राहिला. कधी कधी प्रश्न पडतो की शिक्षण हे सर्वसाधारण लोकांसाठी नाहीच आहे. ते फक्त ज्यांच्याकडे पैसे आहे त्यांच्यासाठीच आहे. हा काही कोणाला दोष देण्याचा हेतू नाही, हे माझे वैयक्तिक मत आहे. आणि सर्वात महत्त्वाचे, ज्या विद्यार्थ्यांचा प्रवेश अजूनपर्यंत निश्चित झालेला नसेल त्या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी जराही न घाबरता संयम बाळगून 100% त्यांचा पाल्य याचा प्रवेश होणार आहे. त्याकरिता विद्यार्थी व पालकांनी प्रवेश प्रक्रियेच्या ज्या फेऱ्या आहेत या फेरींची माहिती घेत राहणे गरजेचं आहे. त्याकरिता त्यांनी जवळच असलेल्या महाविद्यालयामध्ये जाऊन तेथील शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांची भेट घेऊन प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार आहे, केव्हापर्यंत राहणार आहे, तर अशा प्रकारची माहिती त्यांनी घेत राहणे. धन्यवाद.